नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिल आणि माझ्या सोबत आहे। नमस्कार, मी वृषाली पाटील। एका मोठ्या महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। ठाकरेंचे 6 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप। दिल्लीमध्ये आजच मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे। तर वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असलेले ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत असल्याचं कळतंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मध्यरात्री दिल्लीमध्ये दाखल झाले। खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे दिल्लीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर हे सुद्धा शिंदेंच्या गळाला लागल्याची माहिती आहे। संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट नंतर यावर शिक्कामोर्तब होतंय। थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आता नेमक्या काय घडामोडी घडतायत? निखिला, दिल्लीमध्ये खरं तर राजकीय घडामोडींचं केंद्र आज राजधानी नवी दिल्ली झालेली आहे असं मी स्पष्टपणे म्हणू शकतो। कारण दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र एकीकडे सुरू आहे असं स्पष्टपणे दिसतंय। दोन्ही गटांच्या बैठका खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये होत आहेत असंही आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे। आता पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे अर्ध्या तासामध्ये संजय राऊत जे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानी तातडीची एक अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद बोलावली गेलेली आहे आणि या पत्रकार परिषदेला 3 खासदार त्यांच्या पक्षाचे उपस्थित राहतील असं सांगितलं गेलेलं आहे। निखिला, या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत, व्हीप अनिल देसाई आणि संजय राऊत हे तिघेही उपस्थित असतील अशा पद्धतीची माहिती दिली गेलेली आहे। जी माहिती मिळते निखिला, त्या माहितीनुसार राजाभाऊ वाजे जे नाशिकचे खासदार आहेत तेही या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकतात अशा पद्धतीची माहिती आहे। पण राजाभाऊ वाजे अद्यापपर्यंत राजधानी नवी दिल्लीमध्ये पोहोचलेले नाहीयेत, त्यामुळे त्या बैठकीला त्या पत्रकार परिषदेला ते पोहोचतात की नाही यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। दुसरीकडे एकनाथ शिंदे हे खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये काल रात्रीच आलेले होते आणि ते एका हॉटेलमध्ये खासदारांच्या सोबत थांबलेले आहेत। ते हॉटेल कुठलं आहे याची अद्यापपर्यंत पुष्टी होऊ शकलेली नाहीये, कारण निखिला गुप्तता जी आहे ती शिंदे गटाकडनं खूप जोरदार पद्धतीने पाळली जात आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। हे सगळे 6 बंडखोर खासदार आणि त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची बैठक देखील झालेली आहे असंही समजून येत आहे। आज हे बंडखोर खासदार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन वेगळ्या गटाचा दावा करतील अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे। पण भेटीची वेळ त्यांना अद्यापर्यंत मिळालेली आहे का, भेट किती वाजता होणार आहे याबाबत कुठलीही स्पष्टता येत नाहीये। कुठलाही खासदार म्हणजे शिंदे गटाचा कुठलाही खासदार फोन घेत नाहीये। त्यांच्या आजूबाजूचे जे नेते आहेत, OSD आहेत, PA आहेत, त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचा संपर्क होऊ शकत नाहीये। त्यामुळे शिंदे गटानं खबरदारी अत्यंत जोरदार पद्धतीने बाळगलेली आहे। कुठल्याही पद्धतीची माहिती समोर जाऊ नये याचा प्रयत्न। आणखी एक मोठी बातमी आहे ती आधी आपण पाहूयात। तर संजय जाधव, संजय देशमुख किंवा ओमराजे निंबाळकर यांच्यापैकी एकाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 3 पैकी एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाचं शिंदेंनी आश्वासन दिल्याचंही सूत्रांमार्फत कळतंय। या तिघांपैकी नेमकं कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे लक्ष असणार आहे। तर पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये एक मंत्रिपद दिलं जाणार आहे, नेमकं कोणाला मिळेल? निखिला, खरं तर काल TV9 मराठीने ही बातमी चालवलेली होती की मंत्रिपदासाठी तारखेचा अडले अशा पद्धतीची बातमी खरं तर काल TV9 मराठीने चालवलेली होती। एका मंत्रिपदाचं, एका राज्य मंत्रिपदाचं आश्वासन या फुटीर गटाला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं दिलं गेलेलं आहे हे अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी TV9 मराठीला सांगितलेलं होतं। या 3 ते आणि या एका मंत्रिपदासाठी 3 ते 4 खासदारांची रस्सीखेच बघायला मिळत होती आणि त्यातली आता नावं समोर आलेली आहेत। निखिला, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार ओमराजे निंबाळकर जे धाराशिवचे खासदार आहेत त्यांचं नाव सगळ्याच आघाडीवरती मंत्रिपदासाठी आहे। सोबतच परभणीचे खासदार बंडू जाधव यांचंही नाव मंत्रिपदासाठी आघाडीवरती आहे आणि संजय देशमुख जे यवतमाळ वाशिमचे खासदार आहेत या 3 खासदारांची चर्चा मंत्रिपदासाठी अत्यंत जोरदार पद्धतीने सुरू आहे अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांनी निखिला TV9 मराठीला दिलेली आहे। जी माहिती मिळते निखिला त्या माहितीनुसार बंडू जाधव जे परभणीचे खासदार आहेत त्यांनी मंत्रिपदावरती दावा केलेला आहे। त्यांनी स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांच्या सोबत जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी सगळ्यात सिनियर खासदार आहे, त्यामुळे मंत्रिपदाची माळ माझ्याच गळ्यामध्ये पडलेली पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी स्पष्ट मागणी केलेली आहे। कारण बंडू जाधव हे 3ऱ्या टर्मचे सध्या खासदार असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मी 3 टर्मचा खासदार आहे, त्यामुळे मला ही मंत्रिपदाची माळ मिळाली पाहिजे, मीच मंत्री होईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती। दुसरीकडे ओमराजे निंबाळकर हे खरं तर या जे फुटीर गट आहे त्या गटाकडे येण्यासाठी उत्सुक नव्हते अशाही पद्धतीची माहिती मिळते निखिला। पण ओमराजे निंबाळकर यांचं मनपरिवर्तन करण्यामध्ये या सगळ्या गटाला यश आलेलं आहे आणि ओमराजे निंबाळकर यांनाही मंत्रिपदाचं आश्वासन दिलं गेलेलं होतं। अशीही माहिती की ओमराजे निंबाळकर आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ, तुम्ही आमच्याकडे या असं ओमराजे यांना सांगितलं गेलेलं होतं अशा पद्धतीची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते। आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे निखिला यामधलं संजय देशमुख जे यवतमाळ वाशिमचे खासदार आहेत। संजय देशमुख यांनी या सगळ्या म्हणजे जो फुटीर गट आहे त्या सगळ्या
फुटीर गटाची मोठ बांधण्यामध्ये संजय देशमुख हे सगळ्यात आघाडीवरती होते, अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहे। त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, आपण या मंत्रिपदामध्ये सगळ्यात पुढे आहोत, हा दावा संजय देशमुख यांच्याकडनं केला जातोय। त्यामुळे मंत्रिपद, एक मंत्रिपद आणि 3 इच्छुक उमेदवार, अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळे तिघांपैकी कुणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण एक राज्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन खरं प्रभात पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। तर थोड्याच वेळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। या थोड्याच वेळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची दिल्लीमध्ये ही पत्रकार परिषद होईल। यामध्ये भूमिका स्पष्ट केली जाणार आहे। अरविंद सावंत तसंच अनिल देसाई आणि संजय राऊत ही पत्रकार परिषद घेणार आहेत। 10 वाजताची वेळ देण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार। ठाकरेंच्या शिवसेनेची दिल्लीत ही पत्रकार परिषद, संजय राऊत काय बोलतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 2022 मध्ये पक्षफुटीचा धक्का हा ठाकरेंनी सहन केलेला आहे। अशा वेळेला आता शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का असणार ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून। मात्र याची पूर्वतयारी ही वर्षभरापासूनच झालेली होती आणि यामध्ये वारंवार या प्रकारच्या बातम्या येत होत्या की ऑपरेशन टायगर होणार। त्यामुळे ठाकरेंसाठी हे नवीन नसेल, मात्र यावेळेला ठाकरेंनी नेमकी काय काळजी घेतलेली आहे, हे खासदार तिथे जात असताना, पूर्ण गट तिथे जात असताना काय नेमकी कायदेशीर काळजी या ठिकाणी शिवसेनेकडनं घेण्यात आलेली आहे, याची माहिती कदाचित संजय राऊत, अनिल देसाई पत्रकार परिषदेमध्ये देऊ शकतात। याआधी देखील 5 मोठे धक्के शिवसेनेला बसले होते। छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, तर एकनाथ शिंदे असतील, यांच्या रूपात मोठे धक्के शिवसेनेला बसले होते। आज अजून एक मोठा धक्का उद्धव ठाकरेंना बसणार आहे। एकनाथ शिंदेंकडून एका खासदाराला मंत्रिपदाचं आश्वासन दिल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। तर ठाकरेंच्या सेनेकडनं संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडनं मिळते। उद्या सकाळी 11 वाजता संसदीय दलाची तातडीची बैठक, अशी माहिती सूत्रांची आहे। या संसदीय दलाच्या बैठकीसाठी म्हणून व्हीप देखील बजावण्यात आलेला आहे। बैठकीला हजर राहण्यासंदर्भामध्ये व्हीप बजावण्यात आलेला आहे, अशी माहिती सूत्रांकडनं मिळते। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की खासदार फुटणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्यानंतर काल अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं होतं आणि त्यानंतर आता पक्षाकडून बैठकीसाठी जो आहे तो व्हीप जारी करण्यात आलेला आहे, जेणेकरून जे खासदार आहेत ते खासदार बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भातला हा व्हीप आहे। याच्या अगोदर आपण पाहिलं तर पत्र लोकसभा अध्यक्षांना देऊन वेगळा गट किंवा वेगळा पक्ष स्थापन करत असतील तर यांना परवानगी देऊ नका, अशा प्रकारचं पत्र दिलं होतं। त्यानंतर आता बैठकीसाठी व्हीप जारी करण्यात आलाय, अशी सूत्रांची माहिती आहे, जेणेकरून खासदार बैठकीला जर हजर राहिली नाही तर त्यांच्यावरती व्हीपचं उल्लंघन केल्यानंतर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा पक्ष जो आहे तो अलर्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सर्व बाजू तपासण्यासाठी 2 दिवसांपासून खासदार अनिल देसाई आणि खासदार संजय राऊत दिल्लीमध्ये आहेत आणि जे ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते आहेत अरविंद सावंत हे देखील काल मध्यरात्री दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि सर्व हालचाली ज्या आहेत त्या दिल्लीमधून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्या 11 वाजताच्या बैठकीला नक्की कोण कोण खासदार उपस्थित राहतात आणि कोण खासदार व्हीपचं उल्लंघन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनाचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर ठाकरेंच्या सेनेकडनं संसदीय दलाची बैठक बोलवण्यात आली। उद्या 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि त्यासाठी खासदारांना व्हीप देखील बजावण्यात आलेला आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री दिल्लीत दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांची खासदारांसोबत गुप्त ठिकाणी बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते। आजच सर्व खासदार मिळून लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली। ही भेट घेऊन वेगळ्या गटाची ते मागणी करतील, अशी देखील माहिती सूत्रांकडनं मिळते। वेगळा गट स्थापन करण्यासाठी हे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं जाणार आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं कायदेशीर सल्ला देखील घेतलेला आहे, अशी माहिती सूत्रांकडनं मिळते। फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्लॅन असल्याचं सूत्रांना